मी सर्वप्रथम तर माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना ₹1 विम्याच्या हप्त्याने आपण त्यांचा विमा शासनाच्या माध्यमातून उतरवलाय आणि समस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रामाणिकपणाने भूमिका राज्याचा कृषी मंत्री म्हणून कारभार आपण स्वीकारल्यानंतरच सर्वप्रथम जाहीर केली। खरं तर याच्या बाबतीत आभार मानत असताना, अभिनंदन करत असताना कोकणातील मुख्य पिकं जी आहेत, आंबा असेल, काजू असेल, चिकू असेल आणि फळबागा असतील, आमचा कोकणातील रानमेवा असेल, अवकाळी पावसामुळे जो मोठ्या प्रमाणावर मंत्री महोदय ज्याचं नुकसान झालेलं आहे, आज दुर्दैवीरित्या खेदाने मला सांगावं लागतंय की गेल्या वर्षाचा जो पीक विमा आंबा काजूचा होता तो अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही। या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा आज शेतकरी या विमा हप्त्यापासून किंवा संरक्षणापासून वंचित आहे। आपण जर पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील फळबाग पिकांसाठी जो काही विम्याचा हप्ता ठरवला गेलेला आहे तो सर्वाधिक कोकणामध्ये 29,400 रुपयाचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं त्यांचा विम्याचा हप्ता घेतला जातो। मात्र शेजारी असलेल्या रत्नागिरीमध्ये मंत्री महोदय हाच 14,000 आहे आणि सिंधुदुर्गामध्ये हा साधारणपणाने 7,000 रुपये, ठाण्यामध्ये सुद्धा आणि पालघरमध्ये सुद्धा 9.5% हिशोबाने शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विमा त्यांचं जे हिस्सा आहे हा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जातो। त्याच्यामुळे माझी विनंती राहील की रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही समानता आपण सगळीकडे आणावी, ज्याच्यामुळे आज आपण पाहायला गेलं तर 21-22, 22-23 मध्ये जसे 21-22चे जे निकष होते त्याच निकषाप्रमाणे, ट्रिगर्स प्रमाणे पुन्हा या येणाऱ्या वर्षीमध्ये आपण करावं। 30 नोव्हेंबरची आपण तारीख 5 डिसेंबर पर्यंत वाढवली, त्याबद्दल जरूर आभार मानतो। मात्र ह्या वाढीव दरामुळे म्हणजे 5 पट इतर जिल्ह्यांच्या तुलनेत असल्यामुळे आज रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी हा विमा आंबा काजूचा उतरवत नाही, त्याच्यामुळे तो कमी करावा अशी विनंती करतो। त्याचबरोबरच आपण पाहिलात तर अवकाळी पावसामुळे असेल, गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्यपूर्ण पावसामुळे आंबा आणि काजूचं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जसं प्रवीण भाऊंनी विनंती केली, मागणी केली की यांना पुनर्जीवित करण्यासाठी, पुनर्लागवणी करता आज बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून द्यावं। माझी तर प्रवीण भाऊ विनंती अशी राहील की त्याच्या सोबतच आपण शक्यतो जसं त्यांना कर्ज दिलं जाईल, हे 5 वर्षाचं कर्ज आणि त्याच्यावरती जो काही व्याज आकारलं जाईल हे किमान 10 वर्षाचं तरी किमान शासनाने त्याचं कर्ज हे आमच्या शेतकऱ्यांचं त्याची हप्ता जो आहे हा जो व्याजाचा आहे हो आपण शासनाने उचलावा अशी विनंती मी शेतकरी बांधवांच्या वतीने करतो आणि आपण सहानुभूतीपूर्वक निश्चितच मंत्री महोदय या संदर्भात विचार कराल असा विश्वास मी इथे व्यक्त करतो। आज आपण पाहायला गेलात तर आज फांदीमार रोग आलेला आहे, त्याच्यामुळे काजू, आंबा याच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे। त्याच्यामुळेच आपण या संदर्भात सुद्धा थोडंसं अधिकचं लक्ष देणं गरजेचं राहील। कालच एक प्रश्न उपस्थित केला होता, पेण तालुक्यातील धान जे काही नुकसान झालेलं आहे, गेल्या वर्षी या जुलैमध्ये जो काही पाऊस झाला, खारफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं। आज त्याला सुद्धा म्हणजे अबकडाचे आपल्याकडे प्रस्ताव आलेला आहे, मात्र त्याला मान्यता मिळालेली नाही। 6 महिने झाले आज आमचे पेण तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील शेतकरी अजूनही त्या नुकसान भरपाईपासून वंचित आहे। माझी मंत्री महोदय आपल्याला विनंती राहील की हा नुकसान भरपाईचा सुद्धा कालावधी जो आहे हा आपण थोडासा कमी करावा। पंचनामे त्वरित त्या ठिकाणी होतात। आपल्याकडे अबकडाचा अहवाल आल्यानंतर याच्या संदर्भातली जर मोबदला लवकर मिळाला तर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा निश्चितच फायदा होईल। आणि त्याचबरोबर जसं आपण आंबा, काजू आणि इतर फळबागांसाठी मी मागणी केली, तसंच ज्या भागांमध्ये खारफुटीमुळे शेतीचं नुकसान होतंय, धानाचं नुकसान होतंय, आता पुढच्या वर्षी मंत्री महोदय खार पाणी तिथे गेल्यामुळे ही शेती लावण्याजोगी राहणार नाही, त्याच्यामुळे पुढचे 2-3 वर्ष का होईना
या शेतकऱ्यांना सुद्धा आपण कशा पद्धतीने मदत करता येईल, त्यांना कशा पद्धतीने मोबदला देता येईल याच्या संदर्भात सुद्धा विशेष करून पेण तालुक्यातील खारेपट्टा विभागामधील यांना आपण विचार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आज कोकणामधील शेतकरी अल्पभूधारक आहे, त्याच्यामुळे शासनाची जी काही विहिरीच्या संदर्भातली योजना आहे, आज 3.5-4 लाख रुपयाची मंत्री महोदय हा आमच्या कोकणातील शेतकऱ्याला विहीर बांधणं परवडत नाही, अल्पभूधारक आहे. त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील की आपण इथे बोरवेलची जर स्कीम आपण राबवली, आज त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% आम्हाला त्याची एकंदरीत सक्सेस रेट आहे. त्याच्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर विहिरींपेक्षा आपण जर आम्हाला बोरवेलसाठी सबसिडी दिली आणि त्याच्यात 50%ची सबसिडी दिली तर निश्चितच त्याचा फायदा अधिक होईल. आणि विशेष करून रब्बी पीक जे कमी आहे, खरीप पिकाच्या हंगामात जवळपास 13%च त्याचं खरीप आणि रब्बीचं तुलना केली तर 13%च त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे बोरवेल जर केल्या तर निश्चितच रब्बी पिकामध्ये सुद्धा वाढ निश्चितच होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबरच आपण जसं वीड मॅटला मगाशी म्हटलात शेडनेटला अनुदान दिलं जातं, तसंच ड्रीप इरिगेशनसाठी सुद्धा मंत्री महोदय आमच्याकडे वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्याच्यामुळे एकदा शेतकऱ्यांनी त्या संदर्भातली सबसिडी घेतली तर कालांतराने त्याला ती मिळत नाही. त्याच्यामुळे ज्याचं नुकसान हे वणव्यामुळे किंवा तत्सम गोष्टीमुळे झालेलं असेल, जरूर त्याच्या संदर्भात सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार आपण करावा. आणि दरवर्षी जर आपण ड्रीपसाठी जर पेपर ड्रीप जी नवीन निघाली आहे डिस्पोजेबल, या संदर्भात जर आपण विचार केला गेला तर निश्चितच अधिकाधिक फायदा आमच्या कोकणातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो. आपण कृषी खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या गोष्टींकडे लक्ष दिलं. त्याच्यामुळे आम्हा शेतकऱ्यांची आपल्याकडनं मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे. आज देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांच्या तालमीमध्ये आपण सर्वजण तयार झालो, त्याच्यामुळे निश्चितच त्याला अनुसरून आपल्या माध्यमातून काम होईल. सर्वच जण झालेलो आहोत, त्याच्यामुळे आपण सुद्धा झालेलो आहोत. परब साहेब आम्ही सुद्धा सर्वजण झालेलो आहोत. त्याच्यामुळे मात्र शुभेच्छा आदरणीय श्रद्धेय पवार साहेबांनी देत असताना आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत, काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहोत एवढंच नम्रतापूर्वक सांगतो. आणि त्याच जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने आदरणीय मुंडे साहेब काम करतील आणि हे शासन काम करेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो. सभापती महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आता सन्माननीय अभिजित वंजारी सभापती महोदय.